हाय, आज आपण बघणार आहोत मेथीपासून बनवलेले एकदम क्रिस्पी कुरकुरीत वडे कसे बनवायचे ते. अगदी खायलाही टेस्टी लागतात आणि सोप्या पद्धतीने आज आपण येथे मेथीचे वडे बनवणार आहोत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतलेली आहे बघा बारीक चिरलेली मेथी आहे. ती जी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये मी घालणार आहे बारीक 2 बटाटे जे मी उकडून घेतलेले आहे आणि किसणीने किसून घेतलेले आहेत. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे बघा ही. याने वड्यांची चव ही खूप छान लागते. हळद घालायची आहे. आता आपण इथे घालणार आहोत चिली फ्लेक्स. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटही वापरू शकता. जिरं, 1 चमचा जिरं आहे. बडीशेप, तुमच्याकडे जर कच्ची बडीशेप असेल तर तुम्ही ती वापरू शकता आणि धनेपूड. आता येथे मी घालणार आहे पांढरे तीळ. 1-2 चमचे पांढरे तीळ होते. चवीनुसार मीठ आणि 1 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही अंदाज बघून थोडं कमी जास्त बेसन पीठ घेऊ शकता आणि मस्त असं मळून घ्यायचं आहे. शक्यतो त्यात पाणी घालायचंच नाही बघा. वाटलं तर फक्त थोडंसं पाणी आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे, जर तुम्हाला घट्ट वाटलं तरच. आणि मी त्यामध्ये आणखीन 2 चमचे बेसन घातलेलं आहे बघा. मस्त असा छान आपला इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे. खूप घट्टही नाही बनवायचं बघा आणि खूप पातळही नाही बनवायचं. मीडियम साईजचा बघा मी इथे गोळा बनवून घेतलेला आहे. आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे छोटे छोटे त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तेलाने बघा पटपट गोळे बनले जातात. अशा प्रकारे छान असं त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आणखी कुठलाही आकार त्याला देऊ शकता. मी छोटे छोटे गोल आकार दिलेला आहे बघा. अशाच प्रकारे सर्व गोळे आपण आज इथे बनवून घेणार आहोत. परफेक्ट मिश्रणही अगदी परफेक्ट झालेलं आहे बघा. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, त्यामुळे गोळेही छान बनले जात आहेत. अशाच प्रकारे मी सर्व गोळे येथे बनवून घेतलेले आहेत. आता मस्त आपण त्याला तळून घेणार आहोत. येथे मी ठेवलेले आहे तेल तापण्यासाठी आणि अशाच प्रकारे त्यामध्ये एक एक गोळा सोडत चालायचा आहे. तेलही कडकडीत मस्त तापलेलं आहे. परफेक्ट. आणि अशाच प्रकारे मस्त वडे हे तळून घ्यायचे आहेत. छान असा ब्राऊन कलर आपल्याला येथे त्याचा बनवायचा आहे बघा. जे नंतर थोडंसं कमी करायचं आहे हीट, जेणेकरून आतपर्यंत छान व्यवस्थित तळले जातील. मस्त बघा कलरही खूप छान आलेला आहे. मस्त ब्राऊन कलर आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत वडे येथे तयार आहेत. भन्नाट अशी चव लागणार आहे बघा आणि तुम्ही कधीही बनवू शकता. आणि अशाच प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मी अशाच प्रकारे सर्व वडे इथे तळून घेतलेले आहे बघा. आणि आता सर्व करूया. तुम्ही हे सॉस बरोबरही खाऊ शकता किंवा एखाद्या चटणी बरोबरही खाऊ शकता. खूप टेस्टी लागतात. थँक्यू.